नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7वा, दिवस 2. सेतू अभ्यासक्रम जो आहे विद्यार्थी मित्रांनो आपला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी जो अभ्यासक्रम घेतलेला आहे आपला 45 दिवसाचा, तो त्याचा आपला 7वीचा आज 2रा दिवस. हस्तपुस्तिका जरी मराठीत असल्या तरी मी मराठी आणि सेमी दोन्हीमध्ये तुम्हाला त्याच्या डेफिनेशन्स, त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण सांगतो आहे. काळजी करून ऐका, जेणेकरून आपल्याला पुढच्या इयत्तेमध्ये त्याचा फायदा होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्राचे नाव भूमिती, घटकाचं नाव भूमितीतील मूलभूत सबोध. आता आज आपण बघणार आहोत उपघटक एकरेषीय व नैकरेषीय बिंदू, त्यानंतर प्रतल, एकसंपाती रेषा आणि समांतर रेषा एवढ्यांच्या आपण व्याख्या घेणार आहोत, त्यांच्या आकृत्या बघणार आहोत आणि मग त्याच्यावरून आपण प्रश्नांची उत्तरं लिहिणार आहोत की जेणेकरून आपल्याला 15 दिवसानंतर जी परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो, आता हा 2रा दिवस आहे म्हणजे 13 दिवस, तर ती जी परीक्षा आहे ती परीक्षा आपल्याला द्यायची आहे. तिचं रेकॉर्ड आपल्याला शाळेमध्ये जमा करायचं आहे, ऑनलाईन जर झाली ऑफलाईन जर झाली तरीसुद्धा. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं आपण मराठीमध्ये बघूया की थोडं समजून घेऊ. छेदणाऱ्या रेषा, 2 रेषा एकाच बिंदूत छेदतात त्या रेषांना छेदणाऱ्या रेषा म्हणतात व त्यांच्या सामायिक बिंदूला छेदनबिंदू असे म्हणतात. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 2 रेषा एकमेकांना एका बिंदूमध्ये छेदतात. तर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो कसं असतात 2 छेदनबिंदू. 2 लाईन्स इंटरसेक्ट इन 1 पॉईंट, दॅट इज कॉल्ड ॲज इंटरसेक्शन लाईन्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, छेदणाऱ्या रेषा, छेदणाऱ्या रेषा. ओके, म्हणजे आपल्याला याला कोणत्या लाईन्स म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण? इंटरसेक्टिंग लाईन्स या छेदणाऱ्या रेषा आहेत. ओके, मग आता याची मराठीमध्ये व्याख्या तर तुम्हाला दिलेलीच आहे की 2 रेषा एकाच बिंदूत छेदतात त्या रेषांना, हे दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण इथं लिहूया विद्यार्थी मित्रांनो, 2 लाईन्स intersect at one point is called intersecting lines. Okay, and that point is called intersection point. And that point is called intersection point. ओके विद्यार्थी मित्रांनो, ही झाली तुमचं इंग्रजीमध्ये इंटरसेक्शन आणि छेदणाऱ्या रेषांचं ऑलरेडी मराठीमध्ये दिलेलं आहे, ते मराठीत बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आता हा जो व्हिडिओ बनवतो आहे आपण, हा मराठी आणि सेमी दोन्ही विद्यार्थी समोर ठेवून बनवतो आहे. ओके, आता इंटरसेक्शन आपण आकृती काढूया विद्यार्थी मित्रांनो. दिस इज द 1 लाईन, दिस इज द अनदर लाईन. ओके, इंटरसेक्शन ॲट धिस 1 पॉईंट. ओके, आपण याला नाव देऊया विद्यार्थी मित्रांनो AB. ही लाईन AB घेऊया, ही लाईन XY घेऊया. मग इथं लिहूया आपण विद्यार्थी मित्रांनो, लाईन XY अँड लाईन AB इंटरसेक्ट INTERSECT इंटरसेक्ट ॲट पॉईंट P. ओके विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण ॲट पॉईंट P करूया. समजलं विद्यार्थी मित्रांनो. आता पुढचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो? एकसंपाती रेषा. दुसरा पॉईंट बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा पॉईंट याच्यामध्ये आहे. पहिले आपण मराठीत वाचून घेऊया. एकसंपाती रेषा, जेव्हा 2 पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात. ओके, कॉन्करन्स लाईन्स आणि त्याच्या छेदनबिंदूला कॉन्करन्स पॉईंट. ओके, कॉन्करन्स पॉईंट. आता बघूया विद्यार्थी मित्रांनो, मोर दॅन 2 लाईन्स. दुसरी आपण एकसंपाती रेषा, ओके, याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? कॉन्करन्सी, CONCURRENCY, कॉन्करन्सी लाईन्स. ओके,
आता बघूया विद्यार्थी मित्रांनो, आपण याची व्याख्या लिहूया. मोर दॅन टू लाईन्स passing through one point, that all lines is called concurrency lines. And that point is called concurrency point. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता हे झालं. म्हणजे काय होतं की आता ह्याची आकृती कशी काढू शकतो. ही एक रेषा आहे विद्यार्थी मित्रांनो, ही एक रेषा आहे. मोर दॅन टू लाईन्स, दोनपेक्षा जास्त, ही एक रेषा आहे. म्हणजे हे काय, हे सर्व रेषा काय झाल्या विद्यार्थी मित्रांनो, LMNOP, दिस ऑल लाईन्स पासिंग थ्रू वन पॉईंट. ओके, दिस ऑल लाईन्स पासिंग थ्रू वन पॉईंट, दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज कॉन्करन्सी पॉईंट अँड दिस ऑल लाईन्स इज कॉल्ड ॲज कॉन्करन्सी लाईन्स. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेषा जर एका बिंदूतून जात असतील तर त्यांना आपण एकसंपाती रेषा म्हणतो आणि ह्या बिंदूला एकसंपात बिंदू असे म्हणतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा झाला आपला दुसरा पॉईंट क्लिअर. आता तिसरा बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बघूया एकरेषीय बिंदू. आपण आता नैकरेषीय दोन्ही व्याख्या बरोबर मराठीत वाचू आणि दोन्ही पण आपण इंग्रजीत व्यवस्थित लिहूया. एकरेषीय बिंदू, जेव्हा तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एकरेषीय बिंदू म्हणतात. आणि नैकरेषीय बिंदू, जेव्हा बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैकरेषीय बिंदू म्हणतात. म्हणजे जर आपण तीन बिंदू काढले आणि त्यांच्यातून जर एक रेषा पास होत असेल तर दॅट इज द कोलिनियर पॉईंट. ओके, ते एकरेषीय बिंदू आहेत. आणि जर पास होत नसेल तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, आपण समजून घेऊया एकरेषीय बिंदू आणि नैकरेषीय बिंदू. आता त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, कोलिनियर पॉईंट्स. याला आपण एकरेषीय बिंदू. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आपण याची व्याख्या लिहूया एकरेषीय बिंदूची. पॉईंट्स दॅट लाय ऑन द सेम लाईन. दॅट लाय ऑन द सेम लाईन. आता बघा, पॉईंट्स दॅट लाय ऑन द सेम लाईन म्हणजे काय की हा बिंदू आहे, हा बिंदू आहे, हा बिंदू आहे, हा बिंदू आहे आणि याच्यातून एकच रेषा जाते की त्या एकाच रेषेवरती पॉईंट दिसत आहेत तुम्हाला की दिस थ्री पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी, पॉईंट डी, दिस 4 पॉईंट्स आर कोलिनियर बिकॉज वन लाईन पासिंग थ्रू दिस 4 पॉईंट्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे की एका रेषेतून जर त्या बिंदूतून एक रेषा जर पास होत असेल तर दॅट इज द कोलिनियर पॉईंट्स आणि पास नसेल होत तर दॅट इज द नॉन कोलिनियर पॉईंट्स. मग आता आपण नॉन कोलिनियर पॉईंटची पण व्याख्या लिहूया विद्यार्थी मित्रांनो. नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हणजे याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, नैकरेषीय. आता मराठीतल्या व्याख्या तुम्हाला दिलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, नैकरेषीय बिंदू. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता नैकरेषीय बिंदू म्हणजे कोणते, द पॉईंट्स which do not lie on the same line. फक्त त्याच्या विरोधात विद्यार्थी मित्रांनो. ओके, म्हणजे आर नोन ॲज नॉन कोलिनियर पॉईंट्स. ओके, आता हे 3 पॉईंट घेतले मी किंवा हे 4 पॉईंट घेतले विद्यार्थी मित्रांनो. आता या 4 पॉईंटमधून रेषा जाते का बघा, ए, बी, सी आणि डी. याच्यातून एक रेषा जाईल का, हे वाकडी होईल असं कशी तरी जाईल विद्यार्थी मित्रांनो की हे सर्व खालीवर पॉईंट आहेत. म्हणजे दिस इज द नॉन कोलिनियर पॉईंट्स. की द पॉईंट्स विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन, की हे ह्या चारही बिंदूतून एकही रेषा पास होत नाही. दिस इज द नॉन कोलिनियर पॉईंट. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे, बघून घ्या. तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचे असेल तर मी असं ठेवतो, याचा स्क्रीनशॉट काढा, नंतर याचा काढा विद्यार्थी मित्रांनो आणि नंतर याचा काढा आणि व्यवस्थित लिहून घ्या. ओके, तर पुढचं पॉईंट घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपण. काय बघा, मराठीमध्ये आहे प्रतल
ओके, प्रतल म्हणजे काय? सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेमध्ये प्रतल म्हणतात. सपाट पृष्ठभागाला थिकनेस नाही, त्याला ब्रीथ नसते. ओके, थिकनेस, दिस इज अ 2 डायमेन्शनल फिगर. ओके विद्यार्थी मित्रांनो, प्रतल चोहोबाजूंनी अमर्याद असते. प्रतलाला एक अक्षरीच नाव देतात. प्रतलाचं नाव हे एका अक्षराने देतात. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया थोडंसं इंग्रजीमध्ये प्रतल म्हणजे काय. आता त्याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो प्लेन. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याला आपण मराठीमध्ये प्रतल असे म्हणतो. आता इंग्रजीमध्ये काय लिहितात विद्यार्थी मित्रांनो? अ प्लॅन काय होतो विद्यार्थी मित्रांनो? इज अ फ्लॅट. ओके, एक सपाट पृष्ठभाग असतो. 2 डायमेन्शनल फिगर, 2 डायमेन्शनल फिगर. 2 डायमेन्शनल फिगर. ओके विद्यार्थी मित्रांनो, ही कोणती फिगर आहे? 2 डायमेन्शनल फिगर आहे. 2 डायमेन्शनल, त्यानंतर सरफेस दॅट एक्सटेंड इनफायनाइटली फार. ओके, चहूबाजूंनी अमर्याद असतं. आता चहूबाजूंनी अमर्याद असतं म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो याचा? की आणि त्याचं आपण काय हे लिहिलं की अ प्लॅन इज नेम्ड बाय अ सिंगल लेटर. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता मी प्लॅनची फिगर काढतो. ही एक आपण प्लॅनची फिगर काढूया. ओके, दिस इज द फिगर ऑफ प्लॅन. मग ह्या बाजूला हे अमर्याद, इथं काय ते सरफेस दॅट एक्सटेंड इनफायनाइटली, म्हणजे ह्या बाजूने ते अमर्याद जातं, ह्या बाजूने अमर्याद जातं, ह्या बाजूने अमर्याद जातं आणि ह्या बाजूने अमर्याद जातं. ओके विद्यार्थी, अँड दिस फिगर इज कॉल्ड एज 2 डायमेन्शन. याचं नाव जर आपल्याला द्यायचं असेल तर एम, म्हणजे एकाच अक्षराने आपण ह्या प्रतलाचं नाव देऊ शकतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, ही झाली प्रतलाची व्याख्या. आता पुढचं बघूया विद्यार्थी मित्रांनो. समांतर रेषा, एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. एकाच प्रतलात असणाऱ्या. ओके, मग आपण लिहूया विद्यार्थी मित्रांनो समांतर रेषेची व्याख्या म्हणजे पॅरलल लाईन्स. ओके, खूप महत्त्वाची व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, विचारल्या जाते. पॅरलल लाईन्स, समांतर रेषा. टू लाईन्स आर पॅरलल. हे 2 लाईन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. 2 लाईन्स आर पॅरलल इफ दे आर इन द सेम प्लॅन अँड डू नॉट intersect टू each other. ओके विद्यार्थी मित्रांनो, की 2 लाईन्स आर पॅरलल इफ दे आर इन द सेम प्लॅन अँड डू नॉट इंटरसेक्ट टू इच अदर. म्हणजे एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या 2 रेषांना आपण समांतर रेषा असे म्हणतो. आपण एक फिगर काढूया विद्यार्थी मित्रांनो. हे हा प्लॅनची फिगर काढली. याच्यामध्ये ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन, एल आणि एम. दिस एल पॅरलल एम, म्हणजे लाईन एल पॅरलल लाईन एम. दिस इज अ सिम्बॉल ऑफ पॅरलल. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा पॅरललचा सिम्बॉल आहे. ओके, अशा प्रकारे आपला थेरॉटिकल पार्ट जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो संपलेला आहे. आता आपण जे बघणार आहोत महत्त्वाचं, की आपल्याला स्वाध्याय जे दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यात एक विचारलेलं आहे आपल्याला की बाजूच्या आकृतीमध्ये रेषा पी क्यू आर ह्या एक संपाती रेषा असून बिंदू एस हा त्यांचा संपात बिंदू आहे. बघा, ह्या 3 रेषा ज्या आहेत या एका बिंदूतून गेल्या, ह्या एसला संपात बिंदू म्हणतात आणि ह्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात. आपण व्याख्या बघितली. ह्या 2 समांतर रेषा आहेत. प्लॅनचं नाव जी अक्षराने दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. एक बाजूच्या आकृतीत रेषा एल व रेषा एफ जी एकाच प्रतलात असून त्या एकमेकींना कोठेच छेदत नाही अशा रेषांना आपण समांतर रेषा म्हणतो. आता एकरेषीय बिंदूंची नावं लिहा विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला पट्टी घ्यावं लागेल. ओके, स्केल घ्यावं लागेल आणि बघा ह्याच्यामध्ये हे बघा हा पी एक्स आणि हे बिंदू विद्यार्थी मित्रांनो एका रेषेतून जातात. म्हणजे एकरेषीय नावं कोणते आहे? पी कॉमा एक्स कॉमा वाय. ओके, हे एकरेषीय बिंदू आहेत. अजून कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो एकरेषीय बिंदू? क्यू एस टी. ओके, क्यू एस टी, पॉईंट क्यू, पॉईंट एस, पॉईंट. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो अजून कोणते
कोणते आहेत हे बघा, PRT. ओके, बघा येतात का बघा विद्यार्थी मित्रांनो, येत असेल तरच लिहा, नाही येत ओके नाही. मग 3 रेषीय कोणते विद्यार्थी मित्रांनो, एक हे आहेत आणि हे आहेत. ओके, आता पुढचं बघा विद्यार्थी मित्रांनो, नैकरेषीय बिंदू. आता याच्यातलेच नैकरेषीय बिंदू लिहायचे. नैकरेषीय बिंदू कोणते कोणते विद्यार्थी मित्रांनो, RTS. ओके, RTS. अजून कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो, XRY. XRY हे पण आहे विद्यार्थी. त्यानंतर PXR हे पण आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपल्याला हे जे आहेत हे नैकरेषीय बिंदू आणि एकरेषीय बिंदू समजले पाहिजे, की जे एका रेषेवर येतात ते एकरेषीय, जे येत नाही एका रेषेवर ते नाही. आता बघा, बाजूची आकृती पाहून एक संपाती रेषा व त्यांचा संपात बिंदू लिहा. आता एक संपाती रेषा आपण लिहूया विद्यार्थी मित्रांनो, एकच लिहू आपण याच्यात. हे बघा, ही DG रेषा, लाईन DG. त्यानंतर अजून कोणती आहे, CI का विद्यार्थी मित्रांनो, हे बघा CI. ओके, आपण CI लिहूया, लाईन CI. त्यानंतर लाईन AN. ओके, लाईन AN. ह्या संपाती रेषा आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि हा जो आहे E बिंदू, पॉईंट E हा काय विद्यार्थी मित्रांनो, एक संपात बिंदू आहे. ओके, आता पुढचं विद्यार्थी मित्रांनो बघा, 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला विचारलेले की समांतर रेषा कोणत्या, ह्या एकमेकींना छेदतात, या समांतर नाही, कारण ही सरळ कुठंतरी ह्या याला भेटणार आहे, ही पण अशी सरळ जाणार आहे आणि ही पण पुढे जर गेली तर ही कुठंतरी इंटरसेक्ट होणार आहे. पण ह्या दोन मात्र, ही जर अशी सरळ गेली आणि ही सरळ गेली तर या रेल्वेच्या रुळासारख्या कुठेच भेटू शकत नाही. म्हणजे याचा ऑप्शन C करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, अशा प्रकारे आपण जे मुद्दे बघितले, पॉईंट बघितले, त्यांचं स्पष्टीकरण बघितलं आणि आकृत्यावरून त्यांची माहिती घेतली. आपल्याला जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आपण प्रश्नांची उत्तरं लिहिली. ओके विद्यार्थी मित्रांनो, क्लिअर झालं असेल, तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की त्याला कमेंट्स करा विद्यार्थी मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर चांगल्या कमेंट्स किंवा चांगले सबस्क्राईब केले विद्यार्थी मित्रांनो तर मी याच्यापेक्षा अजून चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. बाय विद्यार्थी मित्रांनो.